एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळतोय। या व्हिडिओमध्ये दोन मित्रांमध्ये वाद सुरू आहेत आणि हे वाद अक्षरशः जीव घेण्यापर्यंत पोहोचलेले आहेत। यामध्ये एक जो तरुण आहे तो तरुण कोयत्यानं अक्षरशः लाकूड तोडावं तशा पद्धतीने समोरच्या मित्रावरती वार करताना पाहायला मिळतोय। त्याला जमिनीवर पाडून, त्याला भिंतीवरती धडकवून जसे कसे त्याला संपवण्याचे प्रयत्न करता येतील असं सगळं या व्हिडिओमध्ये सुरू असलेलं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर बघ्यांची गर्दी झाली आहे, मात्र त्याला वाचवण्यासाठी कुणीही समोर येताना दिसत नाहीये। त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट खरंच अस्तित्वात आहे का, असे प्रश्न अनेकांनी विचारलेले पाहायला मिळतात। मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे, या दोन तरुणांमध्ये असं नेमकं काय घडलेलं होतं? एका मैत्रिणीवरून सुरू झालेले हे वाद असल्याचं म्हटलं जात आहे। मात्र खरं नेमकं काय आहे या प्रकरणामधलं, आणि हे इतके अमानुष पद्धतीने वार करण्याच्या नंतर सुद्धा आता या प्रकरणामधली जेव्हा फिर्याद दाखल झालेली आहे, या फिर्यादीत नेमकं काय म्हटलंय हे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। ही जी घटना आहे ही 2 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30च्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या त्रिमूर्ती चौकाच्या जवळ घडलेली पाहायला मिळते। यामध्ये जो आरोपी आहे त्याचं नाव चेतन चव्हाण असं आहे, तर जो फिर्यादी आहे त्याचं नाव आदित्य कांबळे आहे। आदित्य हा 20 वर्षांचा तरुण आहे आणि जी काही माहिती येते त्यानुसार हे दोघे सुद्धा मित्र आहेत। मात्र या दोघांमध्ये काही कारणावरून वाद झालेले होते। आता हे वाद कशावरून झाले, तर आदित्यच्या एका मैत्रिणीने चेतनच्या विरोधात एखादी तक्रार दिलेली होती कोणती तरी, अर्थात ही तक्रार नेमकी कोणती होती याबद्दलचे डिटेल्स अजून समोर आलेले नाहीयेत। मात्र आदित्यच्या मैत्रिणीने जी तक्रार दिली ती तक्रार देण्यासाठी आदित्यनेच तिला भाग पाडलं असं चेतनला वाटत होतं। त्यामुळेच ज्या दिवशी हा सगळा गुन्हा घडला त्या दिवशी आदित्य हा त्याच्या मित्रांबरोबर त्या ठिकाणी बोलत उभा होता। त्यानंतर चेतन तिथे आला। या दोघांमध्ये माझ्या विरोधात तू तुझ्या मैत्रिणीला का तक्रार द्यायला लावलीस असं म्हणून मग या दोघांमध्ये काहीतरी किरकोळ वाद झाले। या वादाच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा चेतननं आदित्यला बिअरची बाटली त्याच्या डोक्यात घातली। त्याच्यानंतर या बाटलीने काचेने त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर स्वतःचा जीव वाचवून आदित्य कांबळे हा तिथून पळून जात असताना त्यानंतर मात्र चेतननं थेट कोयता काढला आणि या कोयत्यानं त्याचा पाठलाग केला। कोयता हातात घेऊन त्याच्यावर सपासप वार करण्याचे प्रयत्न केले। यानंतर सुद्धा आपण जर पूर्ण हा सीसीटीव्ही व्हिडिओ पाहिला तर एका वस्तीमध्ये हे दोघे शिरलेले पाहायला मिळतात। तिथे सुद्धा काही लोक घरातून बाहेर येऊन उभे आहेत। या सगळ्यांच्या समोर हे अमानुष पद्धतीने अक्षरशः वार केले जात आहेत। यामधलं कुणीही त्या तरुणाला वाचवायला सुद्धा पुढे आलेलं नाही। अर्थात परिस्थिती अशा पद्धतीची होती की आपण जर मध्ये पडलो तर आपल्यावरती सुद्धा हे वार होऊ शकतात किंवा आरोपी आपल्याला सुद्धा इजा पोहोचवू शकतो। ही भीती कुणाच्याही मनात असू शकते, तशीच भीती कदाचित तिथल्याही लोकांच्या मनात असेल। त्यामुळे आदित्य कांबळेला वाचवण्यासाठी कुणीही समोर आलं नाही। मात्र आदित्य हा शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करत होता। शेवटच्या क्षणापर्यंत जे वार होत होते ते अडवायचा प्रयत्न करत होता। या सगळ्यानंतर सुद्धा त्याच्या कानावर, गालांवरती, हातावर, डोक्यावर अशा विविध ठिकाणी त्याच्यावरती वार झालेले पाहायला मिळतात। 30 ते 40 टाके त्याला या सगळ्यामध्ये पडलेले आहेत। अर्थात हा जो काही सीसीटीव्ही पाहायला मिळतोय हा प्रकार घडल्याच्या नंतर काही वेळानं आरोपी तिथून निघून गेला। त्यानंतर त्याला आदित्यला रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं। त्याच्यावरती सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती बिकट असल्याचं सांगितलं जात आहे। या सगळ्यामधून सुद्धा आता त्याला जवळपास 30 ते 40 टाके घालण्यात आलेले आहेत। त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे पूर्ण प्रयत्न सुरू असले तरी दुसरीकडे आता भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद सुद्धा दाखल केलेली आहे। आदित्यने स्वतःच ही फिर्याद दाखल केली आहे। या फिर्यादीमध्ये सुद्धा असंच म्हणण्यात आलेलं आहे की मैत्रिणीला तू माझ्या विरोधात तक्रार द्यायला भाग पाडलंस आणि त्यावरून ह्या दोघांचे वाद झालेले होते। त्यावरून हे वाद जे आहेत ते अक्षरशः आपल्याच मित्राचा जीव घेण्यापर्यंत पोहोचले। सुदैवाने या सगळ्यामध्ये आता त्याच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुद्धा डॉक्टर करताना पाहायला मिळतात। मात्र अगदी लहान वयांच्या तरुणांमध्ये हे जी काही गुन्हेगारी फोफावताना सध्या पुणे शहरामध्ये पाहायला मिळते, म्हणजे जो आरोपी आहे तो केवळ 23 वर्षांचा तरुण आहे। अशा पद्धतीने सर्रास 20, 22, 23 अक्षरशः 15 वर्षांच्या पुढच्या कुठल्याही मुलांकडे आजकाल कोयते पाहायला मिळतात। धारधार शस्त्र यांच्यापर्यंत पोहोचतात आणि अगदी किरकोळ कारणावरून सुद्धा एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत हे तरुण पोहोचतात। अनेक अशा पद्धतीच्या घटना गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये सातत्यानं घडताना पाहायला मिळतात। त्यामुळे पुणे पोलिसांचा धाक आहे की नाही हा प्रश्न निर्माण केला जातोय। गुन्हा घडल्याच्या नंतर पोलीस तपास करतात, चांगली गोष्ट आहे। आरोपीला अटकही करतात, अनेकदा केसेस सॉल्व्ह सुद्धा होतात। मात्र गुन्हे रोखण्यासाठी पोलीस काय करणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। लहान वयाच्या तरुणांमध्ये ही जी गुन्हेगारी वाढते ही गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी एखादा
चांगला प्रोग्राम आखला पाहिजे असं सध्या सर्वसामान्य पुणेकरांची मागणी असलेली पाहायला मिळते. कारण हे जे तरुण आहेत, या तरुणांमध्ये जे काही वाद सुरू असतात, या वादाचे पडसाद स्थानिकांमध्ये सुद्धा पसरतात. आजूबाजूच्या लोकांमध्ये सुद्धा दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी मुळापासून या सगळ्यावरती कारवाई केली पाहिजे अशी मागणी होतीये. अर्थात या प्रकरणामधला जो आरोपी आहे चेतन कांबळे, त्याला अजूनही अटक झालेली नाहीये. त्याचा शोध सुरू आहे, पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे या सगळ्यानंतर आता चेतन कांबळेला अटक कधी होणार आणि अशा पद्धतीचे गुन्हे रोखण्यासाठी पुणे पोलीस नेमकी काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.